शेत विकून घर बांधलो. आतापर्यंत काय बी नाही, 40 वर्ष झाले. आम्हाला तर एक बी आलं नाही, आम्ही काही बघलं नाही. आमचं गरीब माणसाचं कोणी विचार करणार म्हणजे नाहीत. एवढं अन्याय का होतं गावात? आम्ही कोणाला जाऊन विचारावं? घरकुल मिळाले आणि 20,000 रुपये घेऊन आलाय ग्रामसेवक आणि त्यांना 1 लाख उचलून घेऊन आला. तुम्हाला काय ग्रामपंचायत झालेली आहे, एकदम भ्रष्ट ग्रामपंचायत शेळगावची झालेली आहे. विहिरीमध्ये मेंढीचे पिल्ले पल्ले टाकलेले आहेत, कुत्र्याचे पिल्ले टाकलेले आहेत. मग हे पाणी गावकऱ्यांनी कशी पिवावं? देगलूर तालुक्यातील शेळगाव येथे घरकुल योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गरजू लोकांना घरकुल योजनेचा फायदा व्हावा, गावात जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या बोगस कामाची चौकशी करून गावकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यात यावे. ग्रामसेवक, सरपंच, ग्रामसभा मनमानीपणे घेत असतात असाही आरोप गावातील नागरिकांनी यावेळी केला. गावात केलेल्या भ्रष्टाचार कामात जे कोणी अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी या गावातील लोकांनी केली. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ती चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी व तसेच कारवाई न केल्यास लवकरात लवकर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन व उपोषण करणार आहे असे यावेळी बोलताना नागरिक म्हणाले. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. नमस्कार, मी विनय कांबळे. आपण पाहतात रिपब्लिकन वॉइस 24 न्यूज. आवाज तुमचा, बातमी आमची. सध्या देगलूर तालुक्यामध्ये आणि देगलूर तालुक्यामध्ये शेळगाव या गावात आहे. या गावामध्ये अनेक समस्या आहेत. तिथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. एकूणच या नागरिकांचे काय समस्या आहेत, एकूण त्यांना काय वाटतं, तर काय समस्या आहेत, काय सांगा तुमच्या गावात? आम्हाला तर घरकुल आतापत्र आलं नाही. त्यासाठी कोणाला आले त्याला डबल एवढं आहे. पुन्हा पुन्हा आलेले हा, डबल टेबल हा 3 वेळेस आलेले आहे. 3 वेळेस आलेलं आहे. आता आमच्या मित्रात तर एक बरं नाही अजून. पण तुम्ही ग्रामसेवकांना दिलाय का नाही तुमचे सगळे कागदपत्र? सरपंचांना वगैरे सांगितले की नाही? नावं चालणार त्याच्यामध्ये आपण. नाव चाललं पण दिले की नाही तुम्ही कागदपत्र? दिले की. अच्छा, नाव दिले, घर शेत विकून घर बांधलो. आतापर्यंत काय बी नाही, 40 वर्ष झाले. हे सगळे डबल काम. घरकुल घर काय ऐकावं लागलं? काय घरकुल ग्रामसेवक घेतले सगळे काटे, म्हणजे कागदपत्र जे येतं म्हणलं तर मी घर बांध टाकलो. शेत विकून घर बांधलं. घरकुल तुम्हाला येणार आहे असं सांगितलं पण आलं नाही, त्यामुळे तुम्ही शेत विकून घर बांधलं. तितकंच काय नाही. कितीचं कर्ज काढलं होतं तुम्ही? 7 लाख. 7 लाख रुपये? हा, काढलो. 7 लाख देऊन टाकलो अर्धे एकर. काय मग सांगा सर, घरकुल संदर्भात काय आलं आहे आमचं सर. तुमचं बी आलं नाही? तुम्ही दिले तेव्हा कागदपत्र दिले. तुम्ही दिले होते? हा. किती वर्षापासून तुम्ही या घराची प्रतीक्षा करता? करलेलं आता 3 वेळेस आलं तर बी लिहून दिल्या, फॉर्म दिल्या, समजा दिल्या, आलेच नाहीत. आले असले डबल टेबल ठेवलेलं. दुसऱ्याला ठेवलं? आम्हाला नाही साहेब. तुम्ही काय सांगाल? आम्हाला तर एक बी आलं नाही, आम्ही काही बघलं नाही. आमचं गरीब माणसाचं कोणी विचार करणार. सर काय सांगाल? घरकुलची अनेक समस्या आहेत, तिथल्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे, काय सांगाल तुम्ही? काय सांगायला काय नाही. आज त्याचं नाव डबल आहेत आतापर्यंत. आम्हाला तर आज 25-30 वर्ष झालं एक बारी बी आलं नाही. त्याच आशामध्ये भरपूरदा कागद करून ठेवलेल्या. तर कमीत कमी चौकशी तर करा. आपल्या जवळच्या माणसं आहेत, का देणं ह्याला? वरून जेवलेलं वरून काय आबाळवरून येणार आहे काय? आता परवा घरकुल आमचे नाव सगळे घरकुलमध्ये आलेत. तर आम्ही घरपट्टी बांधल्या. ते नाव त्याच्यावर बदलायसाठी 1500 रुपये ते दिल्या. तर मी जाऊन अजून विचारा केला तर येईल आता काय 100-400 माणसाला एक घरकुल येईल काय? दरवर्षी 25 ते 30 माणसाचं कोटा सुटते, हे आम्हाला बी कळते. 30 वर्ष झालं आतापर्यंत. आता आमच्या भावकीमध्ये किराये नाहीत, तर त्याचा नंबर लागणं चाललंय. चांगले माणसाचे नाव येवले तर काय कुठं येवलेलं ते चांगल्या माणसाचे म्हणजे आता मग ते 10 एकरवाले 5 एकरवाले बंगलेवाले. आता आमच्या शंकर हत्ते ह्यांचा चौकशी करा, गंगाराम मोडगे ह्याचं चौकशी करा, ऍक्च्युअल चौकशी करा की ते लोकांच्या घरामध्ये किराये नाहीत तर त्याचे नाव यादीमध्ये नाहीत. एवढा अन्याय का होतं गावात? आम्ही कोणाला जाऊन विचारावं? ग्रामसेवकाला आणि सरपंचाला सांगितलं? आमचं डाळ कुठे शिजाय तयार नाही. जास्त काय म्हणा तर मुंडीवर धोंडा ठेवून आले. काय करावं? ऍक्च्युअल आता ते दोघं मुडगे गंगाराम हत्या हनुमाबाई किराये नाहीत. हा, तर त्याला जागा त्याचं नाव लिस्टामध्ये नाही. तर एवढं कुठून होलं हे? कागदपत्र तुम्ही सगळे दिलेले आहेत. देऊन कुठं गंगात गेले की कुठं होळाला गेले की ते कोणाला विचारावं? आता घरपट्टी बांधला म्हणजे परवा घरपट्टी बांधल्या, नावा बदला केल्या, एक माणसं बाक्या काढून 3-3, 4-4 हजार रुपये परवा बांधून आल्या. तर आता जाऊन परवा विचारलं तर तेल आता वरून येईल. आता केव्हा येते होय वरून? अहो ऍक्च्युअल काय तेल तर द्यायची. ऍक्च्युअल कोणाला नाही तेल द्या.
आम्हाला द्या म्हणायचं नाही. खरे गरजू वंचित आहेत. हा, कोणाची आहे ती चौकशी करून द्या. परवाना दत्ता शिवराय खरबुजीचा अर्धा एकर शेत विकून टाकून घर बांधून घेतला. कुठं राहावं, किती दिवस राहावं दुसऱ्याच्या घरामध्ये? काय अन्याय होणार ते बघायचं चौकशी करून. घरकुल संदर्भामधले अजून काही आपल्या या गावातले नागरिक आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे, काय सांगाल घरकुल तुमच्या? तुम्हाला मिळाले की नाही? मला मिळालं. आज 25-30 वर्ष झाला मला घरकुल मिळालं. आणि लोकांना ते घरकुल आता समजा 2 मजली बिल्डिंग आहे त्यांनाच घरकुल मिळाले, ज्याचं घर बांधलेलं आहे त्यांनाच घरकुल मिळाले. आणि 20,000 रुपये घेऊन आलाय ग्रामसेवक आणि त्यांना 1 लाख उचलून देऊ लागला. तुम्हाला काय करायचं मग? त्यांच्या संपर्कामध्ये त्यांनाच देऊ लागले. आम्ही गेलो तुम्हाला यायचे म्हणून असंच 30 वर्ष सोडून निघून गेले. तुमचं घर कुठं आहे, म्हणजे तुमचं घर कसं आहे? आमचं घर हे समोरचं दिसायचंच घर आहे. पत्राचं माझंच आहे. ज्यांचं पत्राचं त्यांनाच घरकुल. ते काय करायचं उचलून घ्या फोटो मध्ये घरापुरी उचलून वगैरे त्यांनी. त्यांचीच घर आहे बिल्डिंग पुरी घरकुल पास आहे ना. त्यांनी माझ्या पुरी घरू येऊन हो उतरून घेऊन माझ्या घरापुरी उतरून येऊन ते फोटो तिथे लावलेले. साहेब माझं घर असं आहे म्हणून. मग बँकेमध्ये जाऊन पैसे उचलून घेऊन त्याला 20,000 घेऊन आलाय. त्याला 1 लाख देऊन आलाय. त्याला खुश. अजून पुढच्या सरपंच दुसरं यायचे त्याला घरकुल पास करायला आहे. आता मी तुम्हाला यादीमध्ये बघा नाव, तुम्हाला एक घरकुल मध्ये 3 नाव आहेत, 4 नाव आहेत. आमचं त्याच्या यादीमध्ये एकही नाव नाही. आता आमच्या भावकीमध्ये असं परिस्थिती आहे गावची. आम्ही या कोर्टामध्ये टाकल्या होत्या म्हणजे कोणालाच येईल मग आज त्याचं चौकशी करा म्हणून सांगितलं. गरीबातल्या गरीबमध्ये घरकुल गावासाठीच असते. रमाई आवास योजना असते, पंतप्रधान आवास योजना देखील आहेत. आमचे मत आमच्या घरात 10 एकर राहू द्या, आम्हाला 20 एकर राहू द्या, काही राहू द्या, आमची बिल्डिंग राहू द्या, आम्हाला घरकुल आहे. गरीबाला घरकुल नाही, हे कोणतं न्याय आहे? गावकऱ्याच आहे मत. वोट घालायला तुम्ही आणि ग्रामपंचायत वोट घालायला तुम्ही आम्हाला खाली राजकारण गावामध्ये लोक काय करते. मी समजा मी बी सरपंच जर राहिलो बाबा हे आपला माणूस आहे, ह्याला घरकुल नव्हतं, पुन्हा अजून पुढच्या त्यालाच येते. मोठे मोठे कागदपत्र वगैरे दिली होती. अहो देऊन टाकले की मी नाही माझ्या बापापासून देऊन टाकलेले आहेत. हा माझ्या वडिलापासून देऊन टाकलेले आहेत. या ठिकाणी या गावातल्या नागरिकांचं म्हणणं आहे की ज्यांच्याकडे मोठ्या मोठ्या जमिनी आणि मोठे मोठे घर आहेत त्यांना लाभ मिळत आहे. मात्र आम्ही अनेक वर्षापासून 20-30 वर्षापासून आम्ही मागणी करत आहे घरकुलची. मात्र आमच्या घरासमोरून त्यांनी फोटो काढत आहे आणि ग्रामसेवक या ठिकाणी येऊन 20,000 रुपये घेऊन ज्यांचे काम करत आहे त्यांचंच काम करत आहे आणि यांना मात्र की तुमचं घरकुल येणार आहे असं एकूण इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. असा आरोप या ग्रामसेवकाने केलेला आहे. ग्रामसेवक या गावातला एक प्रशासनाचा अधिकारी असतो आणि त्यानंतर सरपंच देखील या ठिकाणी आहे असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. मात्र त्यांनी कशा पद्धतीने याकडे काम करायला पाहिजे तसं काम केलं नाही असं इथल्यापाशी आहे. आणि याच्यामध्ये अजून दुसऱ्यांचं अजून काही समस्या आहेत, अजून काही गावातले नागरिक आहेत त्यांचं म्हणणं काय तुमच्या मागण्या काय सांगाल अजून पाण्यासंदर्भात? पाण्यासंदर्भात काय अगोदरचं जुनं टाकी होतं ते काढून टाकले, नवीन प्रोजेक्ट आले म्हणून काढून टाकले. जलजीवन मिशन आले होतं ना ते म्हणजे बांधकाम वगैरे करतो म्हणून म्हणले होते, ते अर्धवट राहून गेलं. इंजिनियर साथ दिला नाही, मग कॉन्ट्रॅक्टर साथ दिला नाही, सगळं बोगस पैसे उचलले, मोकळं झाले. जुनं टाकी होतं ते पाणी सप्लाय होतं तर गावाला ते पण बंद झालेलं आहे आता. आता मग तुम्हाला पाण्याची कशी सोय होते का नाही? मग कुठून पाणी घेता तुम्ही आता? कुठून काय काही लोकांचं बोर आहे तर म्हणजे काय बाजूच्या घराचे पैसे देऊन किती खर्च आहे? वर्षाला 3,000 रुपये देऊन खरेदी घेता. 3,000 रुपये देऊन खरेदी घेता तुम्ही? हो. आणि तुम्ही इथले ग्रामसेवक सरपंचांना आतापर्यंत सांगितलं की तुम्हाला या अडचणी आहेत, आम्ही 3,000 रुपये देऊन पाणी विकत घेतोय? त्यांना माहित आहे, सांगायचं काय गरज नाही. प्रत्येकाला माहित आहे, ग्रामसेवकला माहित आहे, सरपंचला माहित आहे, सगळ्याला माहित आहे. किती दिवसापासून हे जलजीवन मिशनचं काम बंद आहे काय सांगाल? आता जलजीवन येऊनच 2 वर्ष झालं, त्याच्यातून 1 वर्ष काम चालू होतं. अर्धवट पाईपलाईन झाले तर नंतर सगळं बंद होऊन गेले तर पाईप वापस सगळं वापस अर्धवट काम झालं. हो अर्धवट झालेलं आहे. टाकी होती ते टाकी पाडल्या गेले. टाकी चांगली होती का? हा चांगली होती ना. गावाला पाणी आता एकही ग्रामपंचायतचं पाणी म्हणून गावात नाही 2 वर्षापासून. आता घरकुल चालत नाही. ते अगोदर होतं टाकी ते पट्टी भरत आता घरकुल आले भरलेले आहे. घरकुलवाले गावातले लोकांना फसवणूक ठरवलेलं आहे ग्रामपंचायत कडून. घरपट्टी तर कडक वसुली आहे. घरकुल येणाऱ्याला आलेल्या बी न येणाऱ्याला बी काही त्याला दिशाभूल करून घरपट्टी वसूल करलेली ग्रामपंचायत कडून. आणि मात्र तुम्हाला त्याचा लाभ पाणी अजिबात गावामध्ये कोणाला पाणी प्यायला नाही.
आणि गरीब लोक कोणाकडून तर बोर असले त्याच्याकडून 3-4 हजार रुपये वर्षाला देऊन ते पाणी घेता येते. 3-3 हजार रुपये वर्षाला देऊन घेतात पाणी. या ठिकाणी अजून एक गोष्ट आहे. आमच्या एसी समाजामध्ये पहिलंच बोर होतं, त्याला उपडून देऊन फेकून टाकून दिले. सोलरचे जे एक स्कीम आले पूर्ण बोर मारण्यासाठी आले का ते म्हणजे दुनियामध्ये सोलर बशी नाही याचं एक स्कीम आले, आम्हाला याचं माहिती नाही. ते सोलर बी चालत नाही, जुनं बोर बी चालत नाही, मग काय पिवावं पाणी. सगळ्याच्या घरी बोर नसते ना, कोणाच्या घरी असं नसतं. 3-3 बार येते येणार नाही ना, कोणाला काही झालं नाही. सिंगल वाल्याचे अजून एक बी नाही देत. तर 3-4 घरकुल आहे सिंगलचे एक यायला तयार नाही, डबल टेबल यायला त्याला कसे त्याचे बघून तर द्यावं. या ठिकाणी अनेक जणांचं म्हणणं आहे गावातल्या नागरिकांचं की घरकुल योजना आहे त्याच्यासोबतच जे जलजीवन मिशनच्या अंतर्गत प्रत्येक काळात कुटुंबामधल्या प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पाणी आणि चांगलं पाणी या ठिकाणी या जलजीवन मिशनच्या अंतर्गत मिळालं पाहिजे. मात्र इथल्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे की इथलं जे काही पहिलं अगोदरचं बोरचं पाणी होतं, बोर त्यांना आता 3,000 रुपये देऊन तेच पाणी आम्हाला या ठिकाणी विकत घ्यावं लागत असं एक बोललं जात आहे. मात्र जे जलजीवन मिशन अंतर्गत जे स्वच्छ पाणी मिळायला पाहिजे होतं ते पाणी यांना मिळत नाही आणि 2 वर्षापासून हे 3,000 रुपये वर्षाला प्रत्येक नागरिक त्या ठिकाणी देऊन दुसऱ्याकडून पाणी विकत घेत आहे. ही वेळ यांच्या या ग्रामपंचायतीच्या गावामधल्या नागरिकांवर. आपल्यासोबत अजून काही इथले नागरिक आहेत. काय सर समस्या काय सांगाल, तुम्ही पत्र दिलेलं आहे? साहेब, जेव्हा अर्ज दिल्या घरकुलचे एका माणसाला डबल टिबल नावं येतात. अर्ज देऊन सुद्धा ग्रामसेवक साहेब आणि ग्रामपंचायतमध्ये कोणी याचं तोडगा काढत नाही. तरी पण अर्ज दिलेला आहे 19/9/2024. अच्छा, हा 19/9/2024 दिल्या, तरी पण कोणी बी याचा तोडगा काढत. ग्रामसेवक थापाथापी करतय आणि जे घरकुलची जी यादी जी आहे ते स्वतःच्या मनानं यादी इथं तयार करून आणि हे जे नाव आहेत ते मॅनेजमेंट रामानमले आणि माझं जे नाव आहे घरकुलमध्ये सदरील नाव आलं असून माझं नाव वगळण्यात आलेलं आहे 269 नंबरवर. 269 नंबरवर माझं नाव आलेलं आहे. तरी माझ्याजवळ माझ्या खालच्या लोकांचे घरकुलमध्ये नाव आलेले आहेत, तरी पण माझं नाव वगळण्यात आलंय. मी स्वतः पात्र असून मला घरकुलचा लाभ भेटलाय म्हणून माझं नाव काढून टाकण्यात आलं आहे. इथं तुम्ही लाभ घेतला होता की नाही? लाभ घेतलेला नाही, अजिबात लाभ घेतलेला नाही. तरी पण एकाला रमाईचा लाभ घेऊन बी अनेक पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेवला आहेत. असं सांगता वेळेस बी परत ऐका तुम्हाला परत सांगता वेळेस बी ग्रामसेवक काही म्हणत नाही. तर हे चौकशी केल्याशिवाय बिलं पाडू नका असं म्हणलेत. तरी पण हे बिलं पडलेले आहेत, आता बगर चौकशीची बिलं पडलेले आहेत. तर साहेबाला विनंती. हे तुम्ही सांगितल्यानंतर तुमच्या ग्रामसभेमध्ये तुम्ही सांगितलं का मुद्दे की तुमच्या आम्हाला लाभार्थी असून देखील माझं नाव देखील आल्याबद्दल तुमची जी काही सभा होती ग्रामसभेची ग्रामसभा अशा पद्धतीचं होते साहेब. जेव्हा ग्रामसभा झालं, आज डांगोरी देतात, दौंडी दिल्या होता, उद्या सकाळी बसतात. इकडे बसले लोक इकडं ग्रामपंचायतला यादी चिपकतात. म्हणजे कोणाला काहीच माहित आहे ना. सह्या वगैरे घेते की नाही? सह्या घेतात, अगोदरच घेतात सह्या. जेव्हा मीटिंग ग्रामसभा होते त्याच्या अगोदरच ग्रामसेवक साहेब जोपर्यंत 100 सह्या होत नाहीत तोपर्यंत मी स्थगित ठेवणार ग्रामसभा. मीटिंग झाल्याच्या नंतर तुमची सभा झाल्याच्या नंतरच सह्या घ्यायला घेतात? नाही, अगोदर घेतात साहेब. जेव्हा 100 सह्या अगोदर घेऊन मग ग्रामसभेला सुरुवात करतात. ग्रामसभेला सगळे सदस्य असतात काय उपस्थित? ग्रामसभेला सदस्य असतात सगळे. काही सदस्य राहत नाहीत साहेब. मोजके सदस्य राहतात, बाकीचे सदस्य राहत नाहीत. बरेच सदस्य राहत नाहीत. हा, फक्त काही सदस्य राहतात, बाकीचे कोणी सदस्य राहत नाहीत. झेंडेला देखील नव्हती इथं 26 जानेवारीला. अच्छा, पण एकीकडे या गणतंत्र दिनानिमित्त 75 वर्ष अमृत महोत्सव साजरा करत असताना इथं कोणी म्हणजे किती जण नव्हते यावेळी? बरेच जण होते साहेब. अर्धे कमीत कमी अर्धे नव्हते इथं. अर्धे लोक होते, अर्धे लोक नव्हते. त्यावेळेस सभा झाली की नाही? सभा झालाय ना साहेब. सभा रद्द झाली. इथं एक माणूस मृत्यू मिळाल्यामुळे सभा रद्द झाली. ग्रामसभा ठेवणार होते, ग्रामसभा स्थगित झाली. त्याच्यामुळे नंतर ठेवतो म्हणजे आता. नंतर कवादी ग्रामसभा झाली, तिकडे ग्रामसभा झाली की इकडे यादी चिपकतात. म्हणजे कोणाला काही कळलं असं. आणि ग्रामसभेमध्ये बसून कधी बी झालं तर कोणत्याच गोष्टीचा उल्लेख होत नाही असं ग्रामपंचायतला की एवढे घरकुल आले,
यांची नावं आले असं काय नाही. वगैरे लावत नाहीत का? असंच लावतात, आपण कोणाला वाचता येत नाही, काय करायचं अच्छा, मग. मग तुम्हाला ग्रामसेवक वाचून वगैरे दाखवत नाही? नाही पहिलं जे आहे ना इथं माईकवर सांगत होते, आता तसं कोणी सांगणं झाले, कोणाला माहित होईना झाले. मधल्यामध्ये कोणाला बी त्यांच्या मनानं कोणाला देवलं आहे, कोणाला देईना झाले. तुमचा माझा संपर्क आहे त्याला एवढं आलंय, माझं तुमचा संपर्क नाही तर त्याला काही नाही. असं आहे. जवळचे माणसं आहेत त्यांचंच काम करून असं होऊ लागले, असं 100% असं होऊ लागले. जे माझ्या जवळ आहे त्याचंच होऊ लागले, नसेल त्याचं होईना झाले. तुम्ही कागदपत्र घेताय का सगळे? आम्ही व्यवस्थित आमचे कागदपत्रच घेत नाहीत. आता आमच्या घरामध्ये घरकुल या यादी करताच आम्ही घरामध्ये सगळ्याचीच नावं दिल्या, आतापर्यंत कोणाचं बी आलं नाही. फक्त एक आले आमचं वडिलाचं आले, तरी पण त्याच्यानंतर आमचे 5 नाव आहेत. एका घरामध्ये एकाच बारी दोघाला तिघाला येते कुठं, म्हणजे तसंच आमचं या लिस्टला बी एक यायला पाहिजे होतं. अजून काय आलं नाही, आमचं नाव बी नाही येतात कुठं बी. हे बघा साहेब, हे माझं नाव 269 नंबरवर आलंय, लालू पुचराम कृष्णापुरे. हे जाणून बुजून माझं नाव काढून टाकलेले आहेत. आणि माझं नाव कसं कट करावं, आणि एका माणसाला माझ्या घराला वाटलं ती 8 लोकांची यादी करून, आणि माझं आधार कार्ड घरकुल आलंय म्हणून माझं आधार कार्ड घेतलेले आहेत. घरकुल आलंय म्हणून तरी पण इंजिनियर साहेबाला विचारलो माझं नाव कट होईल बरं, तरी पण माझं नाव सांगता वेळेस मी माझं नाव यादीमधून कट करून टाकलेलं आहे. त्याचा बगर लाभ न घेता माझं यादीमध्ये नाव असतं वेळेस मी माझं नाव कट करून टाकण्यात आलेलं आहे. तुम्ही जे 2 नावं सांगत होता ते आता ते मॅनेजमेंटचे तुम्ही सांगत होता ते कोणाचं नाव आहे? हे मॅनेजमेंट नाव कोणाचे आहेत काय, की मॅनेजमेंट कसे आले ते ग्रामसुख साहेबाला माहित आहे. ग्रामसुख साहेबाला माहिती. कोणत्या व्यक्तीचं नाव या गावामध्ये व्यक्ती नाहीत? व्यक्ती कोणीच नाहीत. मॅनेजमेंट रामा कोणीच नाही, व्यक्तीच नाही. आणि अनामत तुझे नाव दाखव. अनामत रामा बी कोणीच नाही. ते बोगस आहे, दोन्ही पण बोगस. ते दोन्ही पण बोगस आहेत. तर जे पुढचे जे नाव आहेत त्या पुढच्या नावाचे माणसं इथं आहेत. जे समोरचं जे नाव आहे अमानत हे नाव नाही. त्याच्यानुसार त्याचे बिल उचलले. त्याच्यानुसार त्याचे बिल बी उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही थोडं अर्ज दिल्यामुळे थोडं स्थगित झाले ते बिल. पण दुसरे जे डबल जे नाव आलेले आहेत घरकुलचे त्याचे बिल पडलेले आहेत. जे रमाईचं बी लाभ घेतल्यात आणि पंतप्रधान आवास योजनाचा बी लाभ घेतल्यात. ग्रामशुकला सांगता वेळेस बी याचं काहीच तोडगा काढत नाही, टाळाटाळी करते. या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की ते आमचं 20-25 वर्ष झालं मुलाचं नाव नको लिहून दिल्या, जे काय केलं आमच्या मनात आलत केल्या, तिथं आतापर्यंत घरकुलचं नावच नाही. 25 वर्ष व्हायला एवढा. 25 वर्ष झाले. या ठिकाणी बघू शकता जे वयस्कर आहेत त्यांचं म्हणणं आहे की आतापर्यंत आम्हाला जे घरकुलमध्ये नाव यायला पाहिजे होतं, मात्र तसं नाव आमचं कुठंच कोणाचं झालं नाही. आणि इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे की ज्यांचं या गावात वास्तवच नाही असे नागरिक जे की अनामत आणि जे मॅनेजमेंट हे नावच आपल्याला ऐकायला त्यानंतर हास्यास्पद एक बाब वाटते. आणि त्या नावाच्या त्या 2 व्यक्ती या ठिकाणी त्याचा लाभ घेत आहे आणि बोगस पद्धतीनं त्यांचे बिल उचलण्यात येत आहेत असं एकूण इथं बोललं जात आहे. आणि स्वतःच्याच कुटुंबात सरपंचानं स्वतःच्याच कुटुंबात नाव आणून गेलेले आहे. सरपंच कोण आहे? घर का सरपंच कोण आहे? सरपंच हनुमंत अनिता रामानमले आहे. लेडीज आहे, महिला आहे लेडीज. आणि स्वतःच्याच घरामध्ये नाव पूर्ण आणून घेतलेले आहेत. आणि त्या महिलांशी संपर्क साधला की नाही? त्यांना सांगायचं तुमच्या काय अडचणी एवढं समस्या. महिलाला काही कळत नाही, कारण का शिक्षित नाहीत. महिलामुळे मी दुसरेच कामं करतात, त्याच्यामध्ये दुसरंच कामं करतात. आणि नावं कोणाचे काढावं कोणाचे नाही, स्वतःच्याच मनानं नावं काढून आणि स्वतःच यादी तयार करून ही यादी लावण्यात येते. त्यांना कळत नाही म्हणजे गावचा कारभार कशा पद्धतीने? गावचा कारभार एकदम बेकार कारभार चालू आहे. दुसरा काही नाही. ग्रामपंचायत एकदम बेकार ग्रामपंचायत झालेली आहे, एकदम भ्रष्ट ग्रामपंचायत शेळगावची झालेली आहे. दुसरं काहीच नाही साहेब, एकदम बेकार ग्रामपंचायत. मला तर कारभार आता असेच कळणार आहे. अच्छा, बांधकाम झालेलं आहे, याचा उपयोग कोणाला होण्याचं नाही. पाण्याचं पुरा लूज पाणी, झाडं वाढू लागलेत बघा, झाडं वाढ लागलेत, मध्ये कोण जायला पाहिजे. एका बाजूला शासन म्हणते की हागणदारी मुक्त गाव करायचं आणि दुसऱ्या बाजूला मात्र इथं लेडीजसाठी या ठिकाणी बाथरूमची व्यवस्था केली असली, मात्र यामध्ये पाणी नसल्या कारणाने एवढं मोठं बाथरूम याचा उपयोग होत नाही असल्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि इकडे या ठिकाणी नाल्याचं काम व्हायला पाहिजे, असं स्वच्छता या गावामध्ये दिसून येत नाही. आपण बघू शकतो कॅमेराच्या माध्यमातून. अशा पद्धतीचं या शेळगाव गावामध्ये अनेक समस्या या ठिकाणी. रस्ता देखील या गावामध्ये नाही. रिंग रोड आहे, रिंग रोड आहे, त्याचे काम कुठं झाले नाही असं म्हणतात. कोण बघायचं नाही. किती वर्षांपासून तुम्हाला घरकुल मिळालं नाही सर? नाही कोण मिळालं. तुम्ही कागदपत्र वगैरे दिले होते का? कागदपत्र वगैरे दिले होते का? तरी तुम्हाला मिळालं नाही? अच्छा, आपण बघू शकतो या कॅमेराच्या माध्यमातून यांचं घर असं आहे आणि त्यांना घरकुलचा लाभ या ठिकाणी मिळाला नाही असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे.
जलजीवन मिशनच्या अंतर्गत जे काही विहीर बांधण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि आपल्यासोबत अजून इथले गावातले नागरिक आहेत. सर, हे विहिरीचं बांधकाम कधी झालं काय सांग? हे विहिरीचे बांधकाम अर्धवट झालेलं आहे साहेब. विहिरीचं बांधकाम होऊन बी एक दीड वर्ष झालेलं आहे, तरी पण बंद आहे आता हे विहिरीचं बांधकाम. उपोषणला बसून बी या विहिरीचं बांधकाम झालेलं नाही. एकदम भ्रष्ट काम चालू आहे, भ्रष्ट दर्जाचं. आणि मध्ये जे आहेत आता हिरेमध्ये पूर्ण मेंढीचे पिल्ले, आता हे पाणी जे जलजीवन जे योजना जे आहे हे पूर्ण गावासाठी एक स्वच्छ पाणी मिळावं म्हणून जलजीवन योजना आहे. तर स्वच्छ नवशी याच्यामध्ये हिरीमध्ये मेंढीचे पिल्ले पल्ले टाकलेले आहेत, कुत्र्याचे पिल्ले टाकलेले आहेत. मग हे पाणी गावकऱ्यांनी कशी पिवावं? हो, गावकऱ्याचं नाही, इथं जे झालेलं आहे तर गावकऱ्यापर्यंत पोहोचलेलंच नाही पाणी. तर असं हे हिरीचं बांधकाम आहे. तरी एवढी मोठी स्कीम असून बी गावाचा विकास होत नाही, गावाचा लाभ भेटत नाही. तर या हिरीचं काय करायचं? आता हे सगळं काही लोक पैसे खाल्ले बी असेल याच्यात काय शंकाच नाही, म्हणून तर हे स्थगित झालेलं आहे असं माझं म्हणणं आहे सर. या ठिकाणी आता आपण बघू शकतोय की या ठिकाणी विहीर आहे. या विहिरीमध्ये यांनी सांगतायत की मेंढी आणि दुसरे अनेक जनावरं या ठिकाणी टाकल्या जात आहे मध्ये आणि या जलजीवन मिशनच्या अंतर्गत प्रत्येकाला स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे. मात्र या ठिकाणी जनावरं या विहिरीमध्ये टाकल्यामुळं दुर्गंधी मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये ही जर टाकी अशा पद्धतीने राहिली नाही तिकडे गावामध्ये गावाच्या बाहेर 2 किलोमीटरपासून दूर असलेली वांद्रा नदीच्या बाजूलाच विहीर बांधण्यात आलेली आहे. मात्र या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. आणि आताच आपण पूर्ण गावभर जे काही समस्या होत्या नागरिकांच्या, आपण या शेळगावमधल्या नागरिकांची समस्या जाणून घेतलेल्या आहेत. या ठिकाणी ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीचे सरपंच जे आणि सदस्य एकूणच त्यांच्या घरी देखील आपण जाऊन आलेलो आहोत. मात्र सरपंचच्या घरी कोणी नसल्या कारणानं या ठिकाणी अनेक नागरिकांशी या गावातल्या संपर्क साधला असता त्यांनी सांगितलेलं आहे की घरकुलमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. आणि त्याच बाजूला यामध्ये ग्रामसेवक जे आहेत त्यांनी मनमानी कारभार करून ज्यांना जे वंचित आहेत घरकुलपासून, रमाई आवास योजना असेल किंवा पंतप्रधान आवास योजना आहे, त्यामध्ये प्रत्येकाचे ज्यांना कोणाला घर पाहिजे होते त्यांना ते घर मिळालं नसून दुसऱ्याच घरांना ज्यांना पुन्हा ते त्या लाभार्थी आहेत त्यांनाच ते पुन्हा ते घरकुल या ठिकाणी मिळत आहेत असं इथल्या नागरिकाचा आरोप आहे. आणि त्यांनी सांगितलं की अनेक वर्षापासून 20-30 वर्षापासून त्यांनी घरकुलसाठी मागणी केलेली आहे ग्रामपंचायतीला, मात्र त्यांना घरकुल मिळाले नाही. आणि दुसऱ्या बाजूला इथं जलजीवन मिशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात तिथं काम झालेलं आहे असलं तरी मात्र अर्धवट काम करून या ठिकाणी जे गुत्तेदार असेल किंवा जे संबंधित जे कोणी इंजिनियर असेल आणि या ठिकाणी दुसरे इंजिनियर जे घरकुल संदर्भामध्ये सरपंच आणि ग्रामसेवक या ठिकाणी मिळून दोघांनी भ्रष्टाचार केला इथल्या लोकांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी जे घरकुलसाठी जे ज्यांच्या कोणाला घरकुल आले असते त्यांच्याकडून 20,000 रुपये ग्रामसेवक या ठिकाणी घेत आहे असं एकूण एका बाजूला इथं देखील आरोप केलेले आहेत. दुसऱ्या बाजूला गावामधले जे काही अनेक समस्या आहेत त्यावर कशा पद्धतीनं प्रशासन काम करणार आहे ते येणाऱ्या काळामध्ये बघावं लागणार आहे. आणि वरिष्ठ अधिकारी याच्यावर कशा पद्धतीनं कारवाई करणार आहेत आणि याच्या मागण्या मान्य न झाल्यास त्यांनी उपोषणाला बसणार आहेत असं इथल्या नागरिकांचं देखील म्हणणं आहे. तर यावर जे घरकुलमध्ये जे भ्रष्टाचार झाले आहे, तुमच्या गावामध्ये असा भ्रष्टाचार होत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता आणि तुमचा जो आवाज आहे त्या प्रशासनापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि तुम्ही चॅनलला नाही झाला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मोठ्या प्रमाणात जनतेचे जे काही समस्या आहेत ते प्रशासनापर्यंत पोहोचण्याचं आम्ही काम करत आहे. लोकप्रतिनिधी देखील याकडे लक्ष देऊन याचे जे काही अडचणी आहेत त्या सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रिपोर्टर 24 न्यूज, देगलूर.